जे 7 सप्टेंबर रोजी अकोला येथे शहरामध्ये जी भयंकर घटना झालेली आहे, भोई समाजाच्या 15 वर्षाच्या मुलीवर एका समीर खान नावाच्या नराधमाने गणपती विसर्जनाला त्याच्या घरचे गेले असता त्या संधीचा लाभ म्हणजे संधी पाहत तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केलेला आहे। आणि तो बलात्कारच नाही तर तो चिरहरण झालेला आहे तिचं, त्या चिमुरकल्या मुलीचं। आणि त्याच्याबद्दल आमच्या मनातल्या ज्या वेदना आहे त्या इथे एका प्रतिक्रियेच्या रूपातून सांगताच येत नाही। तरीही त्या मुलीने तिचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न तिचा कुणी ऐकला नाही, तिचा आवाज कुणी ऐकत नव्हते। तरी तिचा मानलेला जो भाऊ होता तो तिला वाचवण्यासाठी गेला होता, परंतु त्या नराधमाने त्याला धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला घायल केलं व त्या मुलीवर वारंवार अमानुषपणे अत्याचार केला। त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही इथे तहसील कार्यालयामध्ये घाटंजी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे आलो आहोत। आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती की त्याला कठोरात कठोरात फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण फाशीची शिक्षा होण्याचं कारण एकच की तो हा अकोल्यातला पहिला प्रकार नाही, तर त्यांनी काही काळापूर्वी फक्त 9 ते 10 वर्षाच्या मुलीवर हाच अत्याचार केलेला होता आणि त्याला सजा झाली होती। तो 6 महिन्याची सजा काढून वापिस आला, त्याला जामीन मिळाला। जामीन सर्वांचा अधिकार आहे, त्याचा आहे, आपला आहे, सर्वांचा आहे। पण त्याला जामीन मिळाल्याच्या नंतर त्याला हा दुसरी मुलगी आहे ती त्याची शिकार झाली आणि त्याला आणखी समजा सजा झाली आणि तो बाहेर आला, तर माझी बहीण, तुमची बहीण, कुणाचीही लेक, एक छोटीशी मुलगी, आता तो 15 वर्षावरून 9 वर्ष नाही सोडत आहे, उद्या 3 वर्षाची 4 वर्षाची मुली असू शकते आणि तिच्यावर तो अत्याचार होऊ शकते। तरी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच आग्रहाची विनंती करतो की त्या नराधमावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर जे बदलापूरमध्ये घडलं, हैदराबादमध्ये घडलं, तो प्रकारही तुम्ही घडवून आणला तरी जनता त्याच्यात तुमचा म्हणजे सत्कारच करेल, एवढंच बोलतो मी। आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा होता आणि जास्तीत जास्त संख्येने या सहभाग होता या मोर्चामध्ये। आणि भर पावसात पूर्ण हिंदू समाज, महिला, मुली, वृद्ध, पुरुष सगळे या मोर्चामध्ये सहभागी झाले। हा धन्यवाद देण्याचा काही कार्यक्रम नाही आहे, तरी मी त्यांचा धन्यवाद देतो आणि एक नारा लावतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर